आज आपण कोलाज या पाठातील पुढील भाग बघूया बरं का. आपला पाठ कोणता सुरू आहे? 20वा पाठ कोलाज. आणि याच्यातील पुढील भाग बघूया. आपण मागील भागामध्ये कोलाज म्हणजे काय हे पाहिलेलं आहे आणि सचिन तेंडुलकरचं काही भाग पाहिलेला आहे. पहा, सचिन तेंडुलकरला भारतरत्न हा सर्वोच्च नागरी सन्मान देण्यात आला. सर्वात कमी वयात भारतरत्न पुरस्काराने सन्मानित. सचिन तेंडुलकर यांना भारतरत्न हा सर्वोच्च नागरी सन्मान आहे आणि तो देण्यात आलेला आहे. आणि त्यावेळेस त्यांचं वय किती खूप लहान होतं. म्हणजे ते सर्वात कमी वयात भारतरत्न पुरस्काराने त्यांना सन्मान केलेला होता. जागतिक विक्रम. पुरुषांच्या एकदिवसीय स्पर्धेत द्विशतक करणारा पहिला खेळाडू. पुरुषांच्या एकदिवसीय स्पर्धेमध्ये द्विशतक म्हणजे काय? 2 शतके करणारा पहिला खेळाडू आहे. तो कोणता आहे? तेंडुलकर. कसोटी आणि एकदिवसीय क्रिकेट सामने सर्वोच्च संख्येने खेळणारा खेळाडू. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये शतकांचे शतक करणारा एकमेव खेळाडू. कसोटी क्रिकेटमध्ये 50 पेक्षा जास्त शतके करणारा एकमेव खेळाडू. कितीपेक्षा? 50 पेक्षा जास्त शतके करणारा एकमेव खेळाडू आहे. कसोटी क्रिकेटमध्ये 15,000 धावा करणारा पहिला फलंदाज आहे. कसोटी क्रिकेटमध्ये किती धावा केल्या त्यांनी? 15,000 धावा करणारा हा पहिला खेळाडू आहे. जागतिक विक्रमांमध्ये जागतिक विक्रम करणारा खेळाडू आहे. काय आहे बघा बरं का जागतिक विक्रम. पुरुषांच्या एकदिवसीय स्पर्धेत द्विशतक करणारा पहिला खेळाडू. कसोटी आणि एकदिवसीय क्रिकेट सामने सर्वोच्च संख्येने खेळणारा खेळाडू. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये शतकांचे शतक करणारा एकमेव खेळाडू. कसोटी क्रिकेटमध्ये 50 पेक्षा जास्त शतके करणारा खेळाडू. कसोटी क्रिकेटमध्ये 15,000 धावा करणारा पहिला फलंदाज आणि जागतिक विक्रमांमध्येही जागतिक विक्रम करणारा पहिला खेळाडू. पहा, काही सन्मान म्हणजे त्यांना एवढे सगळे पुरस्कार मिळालेले आहेत. कुणाला मिळालेत? तर सचिन तेंडुलकरला अर्जुन पुरस्कार मिळाला, राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार मिळाला, पद्मश्री पुरस्कार मिळाला, महाराष्ट्र भूषण पुरस्कार मिळाला, पद्मविभूषण मिळाला आणि सर्वात मोठा भारतरत्न हा पण पुरस्कार मिळालेला आहे. कोणते कोणते पुरस्कार? अर्जुन पुरस्कार, राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार, पद्मश्री पुरस्कार, महाराष्ट्र भूषण पुरस्कार, पद्मविभूषण पुरस्कार आणि भारतरत्न. सचिनचे खूप कौतुक वाटणाऱ्या एका छोट्या मुलीने त्याच्या क्रिकेटमधील विक्रमांची व इतर माहिती जमवून हा कोलाज बनवला आहे. तुम्ही देखील तुमच्या आवडत्या व्यक्तीचा किंवा खेळाडूचा असा कोलाज तयार करा. हा तुमचा घरचा अभ्यास आहे. सचिनचे खूप कौतुक वाटणाऱ्या एका छोट्या मुलीने त्याच्या क्रिकेटमधील विक्रमांची व इतर माहिती जमवून हा कोलाज बनवला आहे. तुम्ही देखील तुमच्या आवडत्या व्यक्तीचा व खेळाडूंचा असा कोलाज तयार करा. आणि तुमचा घरचा अभ्यास आहे हे एवढं आहे की नाही, हे तुम्ही लिहून काढायचं आहे. कोणते सन्मान मिळालेले आहेत, जागतिक विक्रम कोणते आहेत, त्यांना कोणता पुरस्कार मिळाला, हे सगळं लिहायचं आहे बरं का. आता पहा, माझा आवडता क्रिकेटपटू. त्यातील सचिन तेंडुलकरचं निरोप समारंभाचं भाषण. निरोप समारंभातील भाषण. क्रिकेटमधून निवृत्त होताना भाषणात म्हणजे त्या निवृत्त होतानाच्या म्हणजे क्रिकेट नंतर ते खेळणार नाहीत. शेवटी क्रिकेट शेवटी खेळला त्यांनी आणि त्याच्यानंतर ते क्रिकेट खेळणार नसतेत म्हणून निवृत्त होतानाचा म्हणलेला आहे. क्रिकेटमधून निवृत्त होतानाच्या भाषणात सचिनने त्याला मदत करणाऱ्या सर्वांचे म्हणजे त्याचे आई-बाबा, कुटुंबीय, नातेवाईक, मित्र, गुरु, डॉक्टर, प्रशिक्षक, व्यवस्थापक, प्रसारमाध्यमे या सगळ्यांचे आभार मानले आहेत. कोणाकोणाचे आभार मानले? क्रिकेटमधून निवृत्त होताना
त्या होतानाच्या भाषणात सचिनने त्याला मदत करणाऱ्या सर्वांचे म्हणजेच आई-बाबा, कुटुंबीय, नातेवाईक, मित्र, गुरु, डॉक्टर, प्रशिक्षक, व्यवस्थापक, प्रसारमाध्यमे या सगळ्यांचे आभार मानले. आमचा लाडका सचिन. 1999च्या विश्वचषक स्पर्धेमधील सामने सुरू असताना सचिनचे वडील प्राध्यापक रमेश तेंडुलकर यांचे निधन झाले. सचिन थोड्याच काळासाठी इंग्लंडहून भारतात आला आणि लगेचच स्पर्धेसाठी परतही गेला. केनिया विरुद्धच्या पुढील सामन्यात त्याने नाबाद शतक केले. 101 चेंडूत 140 धावा काढल्या. हे शतक त्याने आपल्या वडिलांना अर्पण केले. रमाकांत आचरेकर सरांविषयी सचिन काय म्हणाले? गेल्या 29 वर्षामध्ये सर मला कधीही छान खेळलास असे म्हणालेले नाहीत. कारण मी बेसावध होईन आणि मेहनत करायचे थांबवेन असे त्यांना वाटायचे. आता माझ्या कारकिर्दीबद्दल ते कदाचित म्हणतील उत्तम. कारण यापुढील आयुष्यात मी सामने खेळणारच नाही. मी क्रिकेट पाहत राहीन आणि क्रिकेट कायम माझ्या हृदयात असेल. सर माझ्या आयुष्यातील तुमचे योगदान फार मोठे आहे आणि त्यासाठी धन्यवाद. त्या सरांना सर कधी त्याला चांगले म्हणलेच नाहीयेत. आणि गेल्या 29 वर्षामध्ये सर मला कधीही छान खेळलास असे म्हणालेले नाहीत. कारण मी बेसावध होईन आणि मेहनत करायचे थांबवेन असे त्यांना वाटायचे. आता माझ्या कारकिर्दीबद्दल ते कदाचित म्हणतील उत्तम. कारण याचं पण एक कारण आहे. काय कारण आहे ते? तर यापुढील आयुष्यात मी सामने खेळणार नाही. मी क्रिकेट पाहत राहीन आणि क्रिकेट कायम माझ्या हृदयात असेल. सर माझ्या आयुष्यातील तुमचे योगदान फार मोठे आहे आणि त्यासाठी धन्यवाद. आजचा तुमचा घरचा अभ्यास काय सांगितलाय मी? जागतिक विक्रम, काही सन्मान, हे पुरस्कार मिळालेले या गोष्टी तुम्ही लिहून काढायच्या आहेत. आणि तुमच्या आवडत्या दुसऱ्या खेळाडूबद्दल तुम्ही असा कोलाज तयार करायचा आहे. तेंडुलकर सोडून. ही गोष्ट लक्षात ठेवा, कारण तेंडुलकरचा ऑलरेडी तुम्हाला इथं मिळालेला आहेच आहे. कळलं का बाळांनो? आता आपण इथे थांबूया.